शुगर सेन्सिटिव्हिटी येते है ना. तर तो कडू रस गेला पाहिजे सकाळी. आणि कडू रस गेल्यानंतर कफाचे जे काही व्याधी होणार आहेत म्हणजे दंतशर्करासारखी जे काही व्याधी कफलिप्त झाल्यामुळे ते होतच नाहीत. त्यामुळे कडू रसाने दंत मंजन करणं हे कधी पण योग्य. आपण जे करतोय ते दंत मग त्यातल्या त्यात काय करू शकता की तुम्ही एक्स्ट्रा सॉफ्ट जो टूथब्रश असतो अगदीच सॉफ्ट त्याला काय तर त्याच्याने तुम्ही ते मंजन करू शकता. पण कडू रस पाहिजे ते दातांवरून गेला पाहिजे. आणि मग आता प्रमेही लोकांमध्ये दंतादिनाम मलाढ्यत्व म्हणतात तेव्हा मग योग्य आहे का ब्रश करणं? फक्त कटू रसात दिलं तरी चालेल? तुम्ही किती वेळ नाही 2 वेळा करायलाच पाहिजे. तर दंत शर्करा झाली की परत त्यांचं रूपांतर परत पुढच्या कपालिका आणि अशा पुढच्या व्याधींमध्ये होतं. करायलाच पाहिजे. पण मुळात ते दंत शर्करा जमते का त्यामध्ये प्रमेयाची चिकित्सा व्हायला पाहिजे. किती वेळा दाब घातले तरी त्यांच्यावर मळा जमणारच आहे लक्षात. त्यामुळे आतून ट्रीटमेंट व्हायला हवी. बाकी जे ते काही जण हार्ड टूथब्रश वापरतात एकदम त्यांना सांगायला पाहिजे तसं नाही करायचं. त्यावेळी स्वच्छ वाटतात दात घासून पण परत जायचं ते होणार. त्यामुळे कडूरस गेला पाहिजे. ऍटलिस्ट कडूरसाचं मंजन तरी करा. तुम्ही डेली जे ब्रश केल्यानंतर ब्रश एकदम कमी अर्धा 1 मिनिटच करा. त्याच्यानंतर मंजन करणं गरजेचं आहे कडूरसाचं. तर मग ते दंत शर्करा जमणं बिमणं व्हॉट एव्हर जे काही आहे ते होतच नाही. चला अध्याय ऋतुचर्या वाचूया. आता ऋतुचर्येचा अध्याय सांगतो. माघापासून पौषापर्यंत 2-2 महिन्यांचे 6 ऋतू आहेत. येतोय आवाज क्लिअर? ते अनुक्रमे करून शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. शिशिरादी 3 ऋतूंनी उत्तरायण होते व त्याला आदान अशी संज्ञा आहे. कारण हा काळ मनुष्याचे बळ प्रतिदिवशी आकर्षण करून घेतो. उत्तरायण म्हणतात शिशिर, वसंत, ग्रीष्म तो आदान काळ. या काळी सूर्य व वायू मार्ग स्वभावे करून अत्यंत तीक्ष्ण, उष्ण व वृक्ष असल्यामुळे ते पृथ्वीच्या सौम्य गुणांचा ऱ्हास करतात व त्याच कारणामुळे कडू, तुरट, तिखट या रसांना शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतूंमध्ये अनुक्रमे जोर येतो. जोर येतो म्हणजे बलवान असतात. यास्तव आदानामध्ये अग्निशक्तीचे प्राधान्य असते. वर्षातील 3 ऋतूंनी दक्षिणायन होते. याला विसर्ग असे संज्ञा आहे. कारण हा काळ प्राणी मात्रास बल देतो. वर्षात कारण या कालामध्ये चंद्राचे अधिपत्य असून चंद्र बलवान असतो व सूर्याची शक्ती कमी होते व गार वारा व पाऊस यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होऊन स्निग्ध असे जे आम्ल लवण और मधुर रस ते पुष्ट होतात. शीतकाळी हेमंत आणि शिशिर ऋतूत मनुष्याचे बळ असते. ग्रीष्म वर्षाकाळी कमी असते. अवशिष्ट ऋतूंमध्ये मध्यम असते. चार्ट आहेत बघा पुस्तकांमध्ये त्यानुसार. हेमंत ऋतूमध्ये थंडीच्या योगाने शरीराची सर्व सूक्ष्म छिद्रे आकुंचित होऊन बंद पडल्यामुळे बलवान पुरुषाचा उष्मा
आत कोंडला जाऊन जठराग्नी फार प्रदीप्त होतो, म्हणून त्यास नेहमी इतके अन्न पुरत नाही व ते पुरते न मिळाल्यास तो वायूच्या योगाने सर्व शरीरात शिरून रसाधिक धातूंचे पचन करतो. थंडीच्या दिवसात त्यामुळे खायचं, जास्त खायचंय. म्हणून या ऋतूंमध्ये रात्र फार मोठी असल्यामुळे सकाळी उठताच भूक लागते. म्हणून शौच मुखमार्जनानंतर पहिल्याने शुद्धीची तृप्ती करून पूर्वोक्त विधीने वातग्न तेलांचा अभ्यंग करून टाळूस तेल जिरवावे व कुशल पुरुषांबरोबर कुस्ती खेळून पायाने अंग रगडून घ्यावे. मग अंगात शिककाई वगैरे पदार्थांचे पाणी लावून ओषटपणा धुवून काढावा. यथाविधी स्नान करून अंगास केशर कस्तुरीचे गुटणे लावून अगरूची धुरी घेऊन स्निग्ध मांसरस, पुष्कळ चरबी असलेले मांस, गुळाची दारू, धान्यादिकांची दारू, सुरामंड, कणिक किंवा रवा, उडीद, ऊस, दूध इत्यादीपासून बनवलेली अनेक तऱ्हेची उत्तम पक्वान्ने, ताजे अन्न, वसा, तैल इत्यादिकांचे सेवन करावे. हात पाय वगैरे धुण्यास ऊन पाणी घेत जावे. अंतरावयास पलंगपोस, व्याघ्रादिकांची कातडी, गजनीच्या गाद्या, घारीच्या कांबळे, पांघरावयाची हलकी उबदार वस्त्रे घेऊन शयन करावे. ऊन व शेगडी यांचाही योग्य उपयोग करावा व नेहमी पायमोजे आणि जोडे घालावेत. त्यांच्या मांड्यास्त नितंबपुष्ट आहे अशा मदयुक्त किंवा प्रिय स्त्रिया अगरू इत्यादीच्या धुऱ्या, केशराची उटी व यौवन यांच्या योगाने आलेली जी उष्णता तिच्या योगाने थंडीचे निवारण करतात. ज्याच्यामध्ये शेगड्या पेटवून ऊब आणली आहे अशा तळघरात जाऊन बसत असावे, म्हणजे कडक थंडीपासून बाधा होत नाही. ह्याच्यात काही अध्यात काही खूप विचारण्यासारखं नसेल. बघूया काय वाटलं तुम्हाला. सर एक मिनिट, एक विचारायचे सर. बरेच जण आता म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल्स आहेत म्हणून आजकाल तेल लावणं कम्प्लीट बंद झालंय. अभ्यंग नाही, ते डोक्यालाही तेल लावायचं नाही हा प्रकार होतो. मग त्याचेही त्रास होतीलच ना. लावायचं, तेल लावायचं. किती पण कोलेस्ट्रॉल वाढत तेल लावायचं. तेल हे कफशामक पण आहे, वातशामक पण आहे, शोथरोग दूर करणारा आहे, अग्नी चांगला करतो. जर दूर झाल्यामुळे अग्नी चांगला होतो. त्यामुळे स्थूल माणूस पण बारीक होतो आणि बारीक माणूस पण जाडा होतो है ना. त्यामुळे तेल लावायचं एकदम नित्यम आचरित. कडक थंडीपासून बाधा होत नाही. शिशिर ऋतूमध्ये देखील याचप्रमाणे वर्तन ठेवावे. या ऋतूत हेमंतापेक्षा थंडी अधिक असून आदानकाळ सुरू झाल्यामुळे हवेत वृक्षताही बरीच उत्पन्न होते आणि म्हणून वरील विधी या ऋतूत विशेष करून लागू आहेत. शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ वसंत ऋतूतील प्रखर सूर्यकिरणांनी प्रकोपित झाला म्हणजे जठराग्नी क्षीण करून अनेक रोग उत्पन्न करतो. म्हणून वसंत ऋतूत पहिल्याने कफाचा नाश करावा. पण पहिल्यांदा वसंत ऋतूमध्ये पहिला जो महिना आहे चैत्रामध्येच काय करायचं, वमन करायचे. कफ प्रकोप झाला असता तीव्र वमन, नस्य, औषधे, हलकी वृक्ष अन्ने आणि व्यायाम, उठणे, मर्दन इत्यादिकांच्या योगाने त्यांचा नाश करावा. स्नान केल्यावर कर्पूर, चंदन, केशर, अगरू इत्यादिकांचे उठणे लावून जुने जव, गहू, मध, हरिण, ससा वगैरे जंगलीचे मांस, लोखंडाच्या सळीने भाजलेले मांस म्हणजे बार्बेक्यू टाईपचे करतो ते इत्यादिकांचे भक्षण करून निर्दोष असे आसवे, धान्यादिकांच्या काड्यापासून तयार केलेली मद्य, औषधीयुक्त मद्य, उसाची दारू, द्राक्षासव, मधाची दारू सुवास वाढवण्याकरता त्यात आंब्याचा रस घातला आहे व जी अगोदर प्रिय स्त्रियांना घेऊन त्यांच्या मुख संपर्क करून अधिक सुवासित झाली आहेत व ज्यांच्यामध्ये त्यांच्या नेत्रांची कांती जशी काही प्रतिबिंबित झाली आहे अशा नाना प्रकारचे उत्तेजक व रुचिकर मद्य आप्तमित्रांसह सेवन करावी.
शुंठीचे पाणी, खदिरादिकांच्या गाभ्याचे पाणी, मधुमिश्रित पाणी, नागरमोत्याचे पाणी यांचेही सेवन करावे. तर जिथे जे तुम्हाला हे ऋतू म्हणजे एक प्रकारचे तुमचे जयपूर्वक प्रकोपच आहेत जे तुमच्या व्याधींमध्ये घडतात. लक्षात. तर जसा व्याधी असेल तुमचा तर काय दिनचर्या द्यावी, तर त्यानुसार ऋतूनुसार द्यावी. लक्षात. म्हणजे ते कफाचा व्याधी असेल, कफसंसृष्ट असेल, असा व्याधी असेल तर ही अशा पद्धतीची पाणी, शुंठी मिश्रित जल, खदिर मिश्रित जल, मधु मिश्रित पाणी, नागरमोत्याचं पाणी, असं पाणी कल्पना तुम्ही देऊ शकता. किंवा जिथे अग्निविसर्पात असेल, जिथे वायू आणि पित्त अशा दोन दोषांचं आधिक्य जास्त असेल, रुक्षता उष्णता असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रीष्माची ऋतुचर्या पेशंटला सांगायची आहे. लक्षात. अशा पद्धतीने त्याचा विचार करा ऋतुचर्याचा. जेथे दक्षिणेकडील थंड वारा झुळझुळ वाहत आहे, ज्यांच्या सभोवती पाण्याचे पाट वाहत आहेत, तेथे वृक्षांची गर्द छाया, सूर्यकिरणांच्या आत क्वचितच प्रवेश होतो, ज्यात अनेक आरसे महल चकाकत आहेत, कोकिलांचे स्वर मधुर स्वर कानी पडत आहेत, क्रीडेकरता स्थाने तयार आहेत, चित्रविचित्र पुष्प वृक्ष दाट पसरलेले आहेत व त्यांचा घमघमाट सर्वत्र सुटला आहे. अशा उपवनामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी क्रीडा करण्यामध्ये वसंत ऋतूतील मध्यान्नाचा समय घालवावा. जड, थंड, स्निग्ध, आंबट, मधुर यांचे सेवन करू नये व दिवसा झोपू नये. कारण या गोष्टींनी आणि कफाचं विलयन होणार आहे, कफ प्रकोप होणार आहे. आंबटाने, स्निग्धाने, थंडाने. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीचे रस आकर्षक करून घेतो, म्हणून कफ दिवसानुदिवस क्षीण होऊन वायुवृत्ती पावतो. यास्तव या ऋतूंमध्ये तिखट, मीठ, आंबट, व्यायाम, ऊन यांचे सेवन करू नये. फक्त मधुर, लघु, स्निग्ध, शीत द्रव्य अशा आहारांचे सेवन करावे. थंड पाण्याचे सेवन करावे. भाजलेले सातूचे पीठ, साखर घालून खावे. मद्य मुळीच पिऊ नये किंवा पिणे झाल्यास थोडे किंवा जलमिश्रित प्यावे. नाहीतर सूज, शैथिल्य, दाह, मोह इत्यादी विकार उत्पन्न होतात. कंद पुष्पासारखा किंवा चंद्रासारखा शुभ्र भात जांगल मांसाबरोबर खावा. फार दाट नव्हे असा मांसरस, श्रीखंड, निरनिळ्या तऱ्हेची रायती, मोरंबे, कोऱ्या मडक्यात ठेवून गार केलेली, खोबरे व केळ्याच्या फोडी असलेली किंचित आंबट अशी सरबते, मनुका, खजूर, मोहाची फुले, शिवणीची फळे, फालसा यांनी तयार केलेली पंचसार नावाची पानके मृण्मय पात्राने प्यावी. म्हणजे मातीच्या पात्राने. मातीच्या पात्रात पाणी ठेवणं किंवा मातीचं खापर पाण्यात गरम करून बुडवणं, निर्वापन करणं, याच्याने शीतगुण वाढतो. गुलाबाचा आणि कापराचा वास लावलेले थंडगार पाणी प्यावे. रात्री कर्पूर नाडिका, शेवया घालून खाऊन वर नक्षत्रांच्या किंवा चंद्राच्या चांदण्यात ठेवून शीतल झालेले म्हैशीचे दूध, साखर घालून प्यावे. दुपारी उन्हाचा फार संताप होऊ लागला म्हणजे तेथे मोठमोठाले गगनचुंबी शालतालादी वृक्ष सूर्यकिरणांचा अटकाव करतात व मोतियाच्या वेलींनी अलिंगित द्राक्षाचे घोस लोंबत आहेत. अशा उपवनात जाऊन तेथील आम्रपल्लवांनी व आंब्याच्या घोसांनी व्याप्त सुगंध शीतल जल शिंपडलेल्या पडद्यांनी युक्त अशा मंडपामध्ये कोमळ केळींचे दल, कमलांचे देठ, कल्लरोवादी कमळे यांनी उत्पन्न केलेले व अनेक तऱ्हेच्या कुसुम पल्लवांनी युक्त अशा पुष्पशय्येवर किंवा जेथे संगमरवरी पुतळ्याच्या स्तनहस्त मुखातून वाळ्याच्या पाण्याची कारंजी उडत आहे अशा धारागृहात शयन करावे. ह्या अध्यायाचं जे ट्रान्सलेशन्स आहेत ना, तो फार थोडं आहे त्याने दिलेलं आहे. जेवढं श्लोक आहे तेवढंच केलेलं आहे. त्याची टीका फार मोठी आहे ह्या अध्यायाची. त्याची रेकॉर्डिंग आहेत आपल्याकडे, ती पाठवेन ग्रुपवर. त्या फार छान आहेत टीका आहे अध्यायाची. मला आवडली. शेवटी तर अतिशय चांगली. रात्री जेथे चांदणे पडले आहे तशा गच्चीवर बसावे. मग मदन शांतीमुळे चित्त स्वस्थ झाले असता अंगास चंदन लावून पुष्पमाळा धारण करून स्वच्छ व
बारीक वस्त्रे नेसून पाणी शिंपडलेले पंख, विस्तृत पद्मिनी पत्रे, तुषारयुक्त शीतल वायू घालणारे, हळूहळू हलणारे मोठाले विंझणे, कर्पुराच्या व मोगरीच्या माळा, मोत्यांचे हार, हरिचंदन, मंजूळ व मनोहर भाषण करणारी मुले, चाळुक्या आणि पोपट व मृणालांची वलये घातलेल्या व प्रफुल्ल कमळाप्रमाणे शोभणाऱ्या स्त्रिया यांचा उपभोग केला म्हणजे श्रमपरिहार होतो. शिशिरादी 3 ऋतूंमध्ये उष्णतेच्या योगाने मनुष्यांची शरीरे निसत्व होऊन त्यांचा अग्नी मंद झालेला असतो. तशात वर्षा ऋतूंमध्ये दोषांचा वातपित्तादिकांचा प्रकोप होऊन तो अधिकच मंद होतो. वर्षा ऋतूमध्ये तिन्हीचा हे होतो. त्यामुळे वर्षा ऋतूमधली जी दिनचर्या ती साधारणीय आहे. म्हणजे दोष बघायचा आणि त्यानुसार तुमची दिनचर्या आहे तिचा अवलंब करायचा आहे. क्लेद जास्त असेल तर मधाचं पाणी प्यायचंय. वात जास्त असेल तर आम्ल रसाचं सेवन करायचंय, सेंधवाचं सेवन करायचंय. पित्त असेल तर त्या पद्धतीने वर्षा ऋतूमध्ये तिन्हीचा प्रकोप होतो. कारण थंडावा पण असतो, भूबाष्प पण येत असतं. अशा सगळ्याच घटना एकत्र येत असतात. कधी कधी पाऊस कमी आणि थंडी जास्त, कधी कधी थंडी कमी पाऊस जास्त, आणि त्यानुसार तिन्ही ऋतूंचा प्रकोप आहे. आकाश ढगाने व्याप्त झाल्यामुळे एकदम थंडगार तुषारांनी आर्द्र असे वायू सुरू झाल्यामुळे ओल्या जमिनीतून वाफा येऊ लागल्यामुळे अम्ल विपाकी व गढूळ पाण्यामुळे व अग्निबांध्यामुळे हा दोषांचा प्रकोप होतो. ह्याप्रमाणे वातादिक दोष व अग्नी परस्परांना दूषित करू लागले असता समधात आहारादिकांचे व दीपन पाचनांचे सेवन करावे. वमन, विरेचन, पिचकारी देऊन कोठा साफ झाल्यावर जुने धान्य, मसाला, फोडणी यांनी तयार केलेले सुर्वे, मूग व सर्वांचे सार, चांगल मांस, जुनी मद्ये, अरिष्टे, पंचकोलयुक्त व पादे लोण घातलेली दह्याची निवळ, पावसाचे आणि विहिरीचे तापवलेले पाणी यांचे सेवन करावे. व ज्या दिवशी अगदीच बांबळ पडली असेल त्या दिवशी पुष्कळ आंबट, खारट, स्निग्ध पदार्थ व मध यांनी युक्त व फार पातळ पदार्थ नसलेले असे हलके भोजन करावे. पायी चालू नये, सर्वदा धुरी घेतलेली वस्त्रे पांघरावीत, नित्य स्नान सुगंध धारण करावे. थंडी, तुषार, वांबळ येथे नाही अशा माडीवर जाऊन बसावे. वांबळ म्हणजे काय? शीतशिखर म्हणजे पाण्यासारखं, पाण्याचे ओघळ पडतात तशा पद्धतीने शीतशिखर वर्षित अशा माडीवर जाऊन बसावे. नदीचे पाणी, साजूच्या पिठाच्या पाण्यात केलेली लापशी, दिवानिद्रा, आयास, ऊन यांचे सेवन करू नये. वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा संचय झालेला असतो, परंतु तेव्हा बाहेरील गारठ्यामध्ये पित्त काही विकार करीत नाही, किंबहुना त्याच्या योगाने तो गारठा सहन होतो. पण पुढे शरद ऋतूमध्ये उन्हे पडू लागली म्हणजे मनुष्याच्या गारठ्याच्या सवयीची शरीर एकदम संतप्त होऊन पित्त प्रकोप होतो. आणि ऑलरेडी असलेला क्लेद असा असल्यामुळे शरद ऋतूमध्ये त्वचा विकार जास्त होतात. त्याचा उपशम करण्यासाठी कडू औषधांनी सिद्ध केलेले कृत, जुलाब, रक्त काढणे यांची योजना करावी. क्षुधा लागली म्हणजे तांदूळ, मूग, पडवळ, आवळाकाठी, मध, साखर, जांगल मांस इत्यादी मधुर, तुरट, कडू आणि लघु पदार्थांचा आहार करावा. या ऋतूत दिवसांस चोहोकडून सूर्यकिरणांनी संतप्त झाल्यामुळे व रात्री चंद्रकिरणांनी शीत झाल्यामुळे व अगस्ती नक्षत्राच्या उदयाने विषरहित झाल्यामुळे पाणी निर्मल व शुद्ध असते, आणि म्हणून त्याला हंसोदक अशी संज्ञा आहे. ते कफपित्तांचे शमन करते. ते वृक्ष व आणि अभिषंधीही नसते. हे पाणी पिण्याच्या वगैरे कामाकरता अमृतुल्य होय. कुठलं? हंसोदक. अश्विनी नक्षत्रानंतर ते त्याच्यात येतंय आणि अगस्ती नक्षत्राच्या उदयाने त्याचा प्रभावाने ते हे होतंय, निर्विष होतंय. चंदन, वाळा, कापूर, मोतिक, पुष्पमाळा, वस्त्रे इत्यादिकांचं धारण करून संध्याकाळी गच्चीवर चुन्यासारख्या शुभ्र चांदण्यात बसावे. दव, ऊन, पूर्वेकडील वाळा, दिवा, स्वाप, तीक्ष्ण मद्य, क्षार, दही, तेल, वसा, अखंड भोजन यांचा त्याग करावा. पूर्वेकडील वारा जो आहे, वारे जे असतात ना, पूर्वेकडील वारा, दक्षिणेकडील वारा, उत्तरेकडील वारा, पश्चिमेकडील वारा, या वाऱ्यांचे पण गुणधर्म आहेत. पूर्वेकडील जो वारा आहे ना, तो व्याधी निर्माण करणारा असतो.
पुढून येणारी हवा. पूर्वेकडे दार आपण पूर्वाभिमुख घर बांधतो, दार पण खिडक्या ज्या आहेत त्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे ठेवायच्या असतात किंवा पश्चिमेकडे. घराची मागची बाजू पश्चिमेकडे येते, म्हणजे ही पूर्व आहे आमची, मागची बाजू पश्चिम आहे. आणि इकडे आणि इकडे खिडक्या, क्रॉस व्हेंटिलेशन पूर्व पश्चिम पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण असं क्रॉस व्हेंटिलेशन ठेवायचं असतं. दक्षिणेकडचा वारा चांगला, इकडचा पण चांगला आणि मागचा पण चांगला. त्यामुळे फुलझाडं जी आहेत, वासाची झाडं जी आहेत, दक्षिण बाजूला किंवा उत्तरेला किंवा पश्चिम बाजूला अशी लावतात, म्हणजे त्याचा वास घरात येतो. पूर्व बाजूला खूप खिडक्या बिडक्या नाही काढायच्या घराच्या. तीक्ष्ण मद्य, क्षार, दही, तेल, वसा, आकंठ भोजन यांचा त्याग करावा. पावसाळ्यात, हिवाळ्यात मधुर, आम्ल, लवण या 3 रसांचे सेवन करावे. वसंत ऋतूत कडू, तिखट, तुरट यांचे सेवन करावे. ग्रीष्म ऋतूत मधुर आहार असावा व शरद ऋतूत मधुर, तुरट, कडू पदार्थ खावेत. शरद आणि वसंत या ऋतूत वृक्ष आणि इतर ऋतूत स्निग्ध अन्नपणाचा उपयोग करावा. तसेच ग्रीष्म आणि शरद या ऋतूत थंड आणि इतर ऋतूत उष्ण अन्नपणाचा उपयोग करावा. खाण्यामध्ये नित्य सर्व प्रकारचे रस यावेत, इतकेच की त्या त्या ऋतूला उचित ते रस असतील त्यांचे अधिक सेवन करावे. एका ऋतूचा शेवटचा आठवडा व पुढील ऋतूचा येणारा पहिला आठवडा याला ऋतुसंधी म्हणतात. या समयास पूर्व विधींचा त्याग करून दुसऱ्या विधीचा जो प्रारंभ करणे तो क्रमाने करावा. तो विधी एकदम बंद करू नये. बंद किंवा सुरू केल्याने त्याची सवय नसलेले रोग उत्पन्न होतात. त्याला असात्म्याचे रोग असे म्हणतात. याच्यात काही विचारण्यासारखं आहे का? पुढचा जो महत्वाचा आहे ना प्रॅक्टिसच्या दृष्टीने, तो आज नको घ्यायला, संध्याकाळी घेऊया, रात्री घेऊया. तर त्यानुसार तुम्ही ऋतुचर्या द्यायचं. कफ बहुद्रव श्लेष्मा किंवा अशी व्याधी जी असते त्याला वसंताची दिनचर्या द्यायची आहे की नाही. वसंतात शूल्य मांस खायला सांगितलंय, प्रमेयात पण तेच सांगितलंय. विष्किर मांस सांगितलेलं आहे. कोंबडीचं मांस खायचं, म्हणजे तुमचं बळ पण वाढलं पाहिजे पण क्लेद पण नाही वाढला पाहिजे, अशा पद्धतीचं दिनचर्या सांगायची. वातपित्त संसर्ग, वातपित्ताचे दोष प्रधानता असेल त्यावेळी तशा पद्धती सांगते. म्हणजे ऋतूंना असं बघा तुम्ही व्याधीनुसार, आणि त्या व्याधीनुसार तुम्हाला तो ऋतुचर्या त्या पेशंटला देता येते, ते पथ्य तुम्हाला देता येते. ज्यांना तिन्ही दोषांचं म्हणजे व्याधी संकर आहे, हेतू खूप आहेत, उलटे सुलट सगळं करत असतो, त्यांना ती वर्षा ऋतुचर्या द्यायची. त्यांना सांगायचं असं असं झालं तर असं करायचं, प्रत्येक फिक्स सांगायचं नाही. जसा दोष प्रकोप होतो तसं अशी दिनचर्या त्याची बदलायची. याच्यात काही विचारायचं आहे का तुम्हाला? आणि काही प्रश्न आहेत का आधीच्या चॅप्टर मध्ये? बघा, आधीच्या चॅप्टर मध्ये नजर फिरवा. 2 मध्ये 2 आणि 3 नजर एकदा फिरवा. बघा काय वाटतंय का, प्रश्न कुठला? विचारा, डायरेक्ट विचारा प्रश्न.
सर, एक असा दिनचर्यामध्ये स्वस्थ वृत्त सांगताना सांगतात हिंसा वगैरे करू नये, आणि मग पुढे सगळीकडे हे मांस खावा ते मांस खावा असं सांगितलेलं असतं. मग ते त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? एक आहे ना, राजक्ष्मा अध्यायाची जी टीका आहे त्याच्यात फार सुंदर दिलं. हे जे ग्रंथ लिहिताना काय झालंय, आयुर्वेद जो आहे तो कुठल्या धर्माशी किंवा अशाशी संबंधित नाही. तो चिकित्सा दृष्टीत ग्रंथ आहे. तुम्हाला जगवता कसं आलं पाहिजे याचा ते प्रयत्न करतायत. आलं लक्षात? आणि मग राजक्ष्मा अध्यायामध्ये ज्यावेळी त्यांनी सांगितलं की कुत्रा मारून खा, साप मारून खा, लांडगा मारून खा, त्यावेळी मग समकालीन लोकांनी पण त्याच्यावर विरोध केला की तुम्ही एवढं धर्माचं सांगताय, अहिंसा करू नका, हे करू नका, ते करू नका, आणि तुम्ही हे सगळं मारून खा म्हणून सांगताय. त्यावेळी अरुण दत्तांनी लिहिलंय की, टीकेत लिहिलेलं आहे की तुमचं शरीर जगवण्यासाठी किंवा रोगाचं परिहरण करण्यासाठी जर तुम्ही हिंसा करत असाल किंवा कोणाला मारत असाल तर ती हिंसा नाहीये. पण पूर्वीच्या काळी राजा लोक खेळायला जायचे, मारायला जायचे, नुसतं हरिण मारायचं किंवा असं मारायचं. ती जी असं खेळण्यासाठी जी केली जाते, ज्याचं पुढे प्रयोजन नाहीये त्या प्राण्याचं मारल्यानंतर, त्यालाच फक्त हिंसा हा शब्द लागतो, असं त्यांनी स्ट्रिक्टली केलंय. आणि ही फार सुंदर व्याख्या आहे. त्यामुळे ती व्याख्या तुम्ही बघा. हॅलो सर. लक्षात. तर कुठलीही गोष्ट खाण्यासाठी जर तुम्ही करत असाल किंवा औषधासाठी करत असाल तर ती हिंसा नाहीये. पण तुम्ही उगाच मारत असाल, उगाच तुम्ही कुत्र्याला दगड मारला तरी ती हिंसा आहे, तो मेला नाही तरी. लक्षात. तर ती शाब्दिक हिंसा, कोणाला वाईट बोललं तरी ती हिंसा आहे, शाब्दिक हिंसा, अशा पद्धतीने बघायचं. पण ते जर कुठल्या प्राणी सस्याचं तुम्हाला तर रस पाहिजे, मांसरस पाहिजे, कशाचं तरी कुकुट मांसरस पाहिजे आणि पेशंटला अशा पद्धतीने हे करायचंय तर ती हिंसा नाही, असं क्लिअर कट अरुण दत्ताने सांगितलंय. बोला. म्हणजे मी असं पण असा एक क्वेश्चन केलेला मी सरांना, तर त्यांनी असं उत्तर दिलेलं की आता आपण जसं प्राणी मारतो, आता जसं मटण कापतात, चिकन वगैरे कापतात, असं हिंसा करून हे करतात. पण आपल्याला जर औषधासाठी जर घ्यायचं असेल तर पूर्वीच्या काळी कसं म्हणायचे की एकेका प्राण्यांचा एका एका ठिकाणी असा म्हणजे प्राण असतो, म्हणजे अंगठ्यात असतो, आपण ऐकलेलं असतं, हरणाचं पोटात असतं. तशी आपण शिकार करायची जेणेकरून त्याच्यामधले जे रजतम भाव आहे ते वाढले नाहीत पाहिजे. म्हणजे एकदमच आपण शिकार मारली, एकदमच त्याच्यावर आपण बाण मारला आणि तिथल्या तिथं जीव गेला पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे भाव निर्माण होतात की आता मला मारणार आहेत, त्याच्यामध्ये जो कोप होणार आहे तो होणार नाही, म्हणजे त्याच्यातले जे गुण असतील ते कमी नाही होणार, म्हणजे एका झटक्यात तो प्राणी मेला पाहिजे, अशा प्राण्यांचा आपण उपयोग करू शकतो. मग ते शास्त्रात लिहिलंय की सद्यो हता, म्हणजे पटकन मारलेला प्राणी आणि त्याचं मांस खायचं. लक्षात. तडफडवायचं नाही. मुळात काय की खूप विचार करून तुम्ही मग जगला तर मग ते वेगनच होऊन जाल तुम्ही, मग ते दूध पण पिणं वाईट आहे तसं बघायला गेलं तर. लक्षात. कारण ती गाय म्हैस काही खूप आनंदाने दूध देते असं नाही तुम्हाला. लक्षात आलं. ते वासरू जर तिचं मेलं तर ते वासरू त्या लाकडावर लावावं लागतं, ते समोर ते तिथं ठेवावं लागतं त्याचं मुंडकं, त्या वासराचं, आणि ते मुंडकं बघितल्यावर ती गाय दूध देते. तसं बघितलं तर तिच्यात पण दुधात काही खूप चांगले भाव आहेत असं नाही. लक्षात आलं. पण खूप असं विचार करून नियमपूर्वक जर तुम्ही वागलात तर मग जगणं पण कठीण होऊन जाईल. लक्षात आलं की नाही. मग काहीतरी मध्यम मार्ग निवडायला पाहिजे, म्हणून तो अरुण दत्ताने सांगितला मध्यम मार्ग. लक्षात आलं. नेमकं तुम्हाला कळालं पाहिजे. कारण एक्स्ट्रीम लेवलला तुम्ही प्रत्येक गोष्ट करत बसलात तर मग फार कठीण होऊन जातं. लक्षात. कारण अहिंसा म्हणजे कोणाला मारायचं नाही असं जर पकडलं, असं जर विचार करून जर तुम्ही हे केलात तर मग जगू पण नाही शकत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणाला दुखवायचं नाही, जाणीवपूर्वक कोणाला मारायचं नाही, हा साधा त्यातला भाव आहे. लक्षात. आणि मग ते म्हणतात की माणसाला जगवण्यासाठी आम्हाला जे जे काही करायला लागेल, मग कुत्रा काय असेल ना, लांडगा काय असेल, आम्ही कोणाला पण मारू आणि खाऊ, पण माणसाला जगवू. तो जगला तर मग धर्म अर्थ काम मोक्ष या गोष्टी करू शकेल, असं ते क्लिअर कट म्हणतात. त्यामुळे त्या पिरियड मध्ये पण वेगवेगळ्या विचारधारा येत होत्या की हिंसाईच्या विचारधारा किंवा काय, त्याच्यामध्ये त्याने क्लिअर कट सांगितल्यामुळे विषयच क्लिअर होऊन जातो की जर त्याला आपण मारतोय प्राण्याला आणि त्याचा वापर जर आपण औषधासाठी किंवा आहारासाठी करत असेल तर ती हिंसा नाही, क्लिअर कट असतो सांग. लक्षात.
जीव कोणाच्यात नाही, जीव वनस्पतींमध्ये पण आहे की. तुम्ही जर सर ह्या गोष्टी सामान्य माणसापर्यंत पोहोचवायला जरा म्हणजे कठीण होतात, म्हणजे ते वाजत वादावादी व्हायला लागते. आपण आता त्याला जे आवडतं ते खा म्हणायचं, ज्यांना सांगू शकतो नाही तुमच्या आयुर्वेदात असंच काहीही सांगितलंय, असं कसं प्राण्या मात्रांना मारावं सांगता. आयुर्वेद हा धर्मसापेक्ष आहे ना ग्रंथ. प्रत्येकाचा तो केस, हो सर, म्हणजे केस आले की त्यांना सांगितलं की तुम्ही तेल लावत जावा, हे लावत जावा. मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा ना, तुम्ही नुसतं तेलाचं काय सांग. कारण मी प्रत्येक पेशंटला आले की आधी तेल नसले की तुम्ही का अभ्यंग केलं नाहीये, मी का तेल लावलं नाही, हा क्वेश्चन चालू होतो माझा पहिल्यापासून. आणि हे खावा ते खावा म्हणले की तुम्ही असं कसं काय सांगता, म्हणजे हे असे सामान्य माणसाला कसं पटवून द्यायचं हे अजून म्हणजे क्वेरीच आहे. तेच तर हळूहळू काउन्सिलिंग तेच तर आलं पाहिजे ना, त्याच्या मनात घुसून त्याला ते समजवता आलं पाहिजे. म्हणजे दही खाऊ नका, आता दह्यापासून सुरुवात आहे, सगळ्यांनाच हे येत असेल. तुम्ही कसं काय म्हणता हीट आहे किंवा थंड आहे, तुमचं शास्त्र कसं काय सांगता असं. मग मी सांगतो की बघा, दह्यात आपण चिकन मॅरिनेट करता की नाही, नॉनव्हेज ते मिक्स करता का करता, कारण ते मांसाला सडवतं. एक दिवस तुम्ही ठेवलं दह्यात तर ते मऊ होतं, सॉफ्ट होतं. 2-3 दिवस 4 दिवस असं करायला ठेवलं तर ते विरघळून जातं, कारण दही गरम आहे. अशा पद्धतीने मी सांगतो, लक्षात. आणि रक्तच्या बिरशाच्या पेशंटला दही खायला सांगितलेलं असतं डॉक्टरने, रक्तच्या अर्श आणि वाढतो. मग त्यांना सांगितलं प्रॅक्टिकली असं होतं, त्यामुळे दही खायचं नाही, हे मला नाही वाटत, हे म्हणायचं हे शास्त्रात लिहिलेलं आहे, त्याबद्दल पाळा. सगळा विषय काउन्सिलिंगचा येतो शेवटी, तुम्ही कसं त्यांना हे करता, कन्व्हिन्स करता. लक्षात करायचं ते सारखं सारखं कन्व्हिन्स करून नंतर आपली ती क्षमता चांगली तयार होते, मग आपण कोणालाही कन्व्हिन्स करू शकतो. लक्षात आलं की नाही. त्या तत्वज्ञानाचा एक पाया चांगला ठेवायचा, फिलॉसॉफी वाचणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, की आपल्याला बाकीचे आयाम येतात. कुठली शास्त्र जे वाचली वेगवेगळी शास्त्र वाचायची त्याच्यासोबत, म्हणजे आपण फॉर्मली तयार झालो ना की हा विषय येत नाही. म्हणजे मी तर आता प्रॅक्टिस मला ह्या काही गोष्टी येतच नाही की तुम्ही चूर्ण देता मग दुसरं गोळ्या द्याल का किंवा दुसरं काय द्याल का, हा विषय येत नाही. किंवा वॉटर कुठलाही पैशाचा विषय येत नाही, किंवा खूप स्ट्रॉंगली सांगायचं असं आपण ऑप्शन्सचा प्रकार हा नाहीच आहे. ऑप्शन द्यायचेच नाही. आणि अभ्यंग किती चांगला आहे हे तुम्ही सांगितलं ना, नाही हे जास्त सांगायचं नाही, जे आहे ते जास्त सांगायचं. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रक्तचार्याचा पेशंट आला तर मी सांगणार की बाबा विरुड धान्य खाऊ नकोस, दही खाऊ नकोस, आलं लसूण असलेलं जास्त खाऊ नकोस, शेवग्याची भाजी मुळा बिळा असं जास्त खाऊ नकोस, हे सांगितलं. तर खाऊ नकोस तपोसच सांगतो जास्त, आपण खायचं काय 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 ते नाही सांगत आहे. त्यामुळे काय होतं, नकारात्मकता येते. आधी खायचं काय सांगायचं की पळवळची भाजी खा, दुधीची भाजी खा, दूध तू घेऊ शकतोस, तूप तू खाऊ शकतोस, लोणी खाऊ शकतोस. मग खाऊ शकतोस मला जास्त सांगितलं ना की मग त्याच्यानंतर नाही शकतोस मला सांगायचं. लक्षात. म्हणजे जरा बरं वाटतं. सगळं नाही नाही त्यांना वाटतं की मग काय मी जेवायचं नाही का असं वाटतं त्यांना. लक्षात. तर मी सुरुवात कशाने करायचं तरी ठरवायचं आपण. लक्षात. मग खाऊ शकतोस तर पहिलं सांगायचं, खाऊ नाही शकत ते नंतर सांगायचं, आणि परत शेवट खाऊ शकतोस वाल्याने करायचा. म्हणजे पिक्चरची सुरुवात आणि एंड जो आहे तो खूप सकारात्मक होतो सगळा. आणि त्याला वाटतं खायच्या पदार्थ त्यांनी खूप दिलेले आहेत, बऱ्यापैकी खायच्या गोष्टी असं. आणि मग एकदा तो खायच्या गोष्टी करायला लागला की मग हळूहळू मग तो मी दुधीची भाजी खाल्ली पण त्याच्यासोबत ना लसणाची चटणी होती, मग त्याला म्हणे लसणाची चटणी नको दुधीची भाजी. असं ते जरा करत करत त्यांच्या ह्याच्यात जायचं. त्यांना ते पथ्यही बंधनं नसली पाहिजेत असं सांगायचं मुळात. त्यांना म्हणजे मी पण पाळतो म्हणायचं, मी डॉक्टर आहे, मला पण खूप आवडतं दही, तुम्हाला कसं आवडतं दही भात खायला, मला पण खूप आवडतं दही भात खायला, पण मी नाही खात म्हणायचं. मी त्यांना सांगायचं की तुलाच हे नियम आहेत असं नाही, सगळ्यांनाच नियम आहेत, आणि ते नियम आहेत असं नाही, ते पाळायलाच पाहिजे सगळ्यांनी. ती मी जरी नाही पाळले तरी मलाही त्रास होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते काउन्सिलिंग करायचं. म्हणजे तूच वेगळा आहेस, तुलाच हे सगळे मी बंधनं दिली आहेत, तुलाच ही पाळली पाहिजेत असं ते करायचं नाही. त्याला आयसोलेट करायचं नाही समाजापासून. लक्षात आलं ना. असं मला पण वाटतं सकाळी उठल्या उठल्या पोहे खायचे, मी नाही खात, मी पहिला बाकीच्या गोष्टी करतो, आंघोळ करतो मग खातो असं त्याला सांगायचं. म्हणजे मला पण नियम तेच लागवायचे तुला आहेत. असं सगळं काउन्सिलिंग करून करायचं सगळं. मग पेशंट पथ्य पाळतो. अजून
शिकायचंय. बाकी काय प्रॅक्टिस, बाकी निदान करणं, चिकित्सा करणं हे होऊन जातंय. तो रुग्ण सतत तुमच्याजवळ राहायला पाहिजे, सतत तुमचाच असला पाहिजे, तुम्हालाच तुमच्याकडेच यायला पाहिजे, असं जे आहे ना ते त्यासाठी सगळं बोलण्याचं आहे शास्त्र. त्याचा कल कुठे आहे रुग्णाचा, त्याला काय आवडतं, त्या कलेने घ्यायचं जरा, आहे की नाही. नवरा बायको आले तर त्या बायकोला जरा सांगितलं की तू काम खूप करतेस, ते काम जरा कमी कर, असं केलं की तिला आवडतं, की कोणाला तरी कळतंय की मी काम करतोय. नवऱ्याला सांगताना वेगळं करायचं, तुम्ही बरोबर सांगता तुमचं कोण ऐकत नाही, असं ते जरा दोघांना थोडंफार हे करून दोघांनाही शहाणं म्हणायचं. वेडं नाही काढायचं कोणाला, पेशंटला. काय तुम्हाला कळत नाही का, विरोधांना खाता, असं नाही करायचं. त्याला कळत नाही म्हणून तो पेशंट आहे ना, हे की नाही. तुम्ही करताय ते सगळं बरोबर आहे, फक्त हा थोडासा बदल करा, अशा पद्धतीचा तुमचा जो डायलॉग असला पाहिजे. लक्षात, तुमचा डायलॉग काय कळतच नाही तुम्हाला, एवढ्या साध्या गोष्टी कळत नाहीत का, एवढा कुष्टा भरलाय तरी पण दही खाताय, 10 वेळा चहा पिताय, असं हे केलं की ते असं त्याला तुसडं केल्यासारखं होतं, तुसडं बोलल्यासारखं होतं. लक्षात. मग तो आणि त्या विरोध केला की आणि म्हणतात ना चिडतो, तशा पद्धतीचे पण काही होतात. त्यामुळे तुम्ही पहिला योग्यच आहात, फक्त हे थोडेसे बदल तुमच्यात केले पाहिजेत, अशा पद्धतीने तो डायलॉग गेला पाहिजे. प्रत्येक पेशंटची सायकोलॉजी वेगळी असते, त्यानुसार बोलायचं. आपला कल हा, आपला सूर हा खालीच ठेवायचा त्याच्या, म्हणजे आपल्याला कधी कधी राग येतो आणि मग वर त्याच्यावर सुरू करतो, तसं नाही करायचं. आपण सॉफ्टली तर जायचं आणि आपल्याला जे पाहिजे साध्य ते साध्य करायचं. मग अजून पेशंट काय, तो शारीरिक तर पेशंट असतो. एखादा आजार तुम्हाला सकाळी जरी पाहायला लागलं असलं, अंगठ्याला बिंठ्याला काहीतरी दाराचा कॉर्नर बिनर लागला असला आणि ते दिवसभर तो ठसत असला तरी संध्याकाळी आपण राग घरातल्यांवर किंवा कोणाला तरी काढतो. म्हणजे एका दिवसाने एवढ्याशा छोटी गोष्ट मानसिक होऊन जाते. लक्षात आलं की नाही. तर एखाद्या व्याधी 2 दिवस, 3 दिवस, 1 महिना, 4 महिने, 10 महिने, 1 वर्ष जर शरीरात असेल तर रुग्ण किती शारीरिक असेल, तो मानसिक रुग्ण पण असतो, हे लक्षात ठेवायचं. समोर आलेला पेशंट हा वेडा पण आहे, शारीरिक दृष्ट्या तर आहेच पण मानसिक दृष्ट्या पण आहे, असं करूनच ट्रीट करायचा. लक्षात. तर ते होतंय सगळं. ते बोलतात असं सायटिका इकडून पेन जातं, पण एवढे 6 महिने दुखणं जाते म्हटल्यावर तो मन एवढं तयार झालेलं असतं, ते पेन कधी दुखणं कमी झालं तरी ते मन एक्सेप्ट नाही करत, कारण ते सतत ते 6 महिने वर्षभर त्याच ह्याच्यात आहे की मला दुखतंय, कोणीतरी माझी काळजी घ्यायला पाहिजे, मला याच्यातून बाहेर काढायला पाहिजे. ते एकाच त्या ट्रान्समध्ये ते मन फिरत असतं. आणि कधी कधी शारीरिक लेवलला ते झालेलं पण असतं सॉल्व, पण मानसिक लेवलला झालेलं नसतं. असं कसं होईल, 6 महिने दुखतंय 1 महिन्यात बंद कसं होईल, ते एक्सेप्ट होत नाही लगेच. तर एका झटक्यात लोकांची काळजी जाईल ना त्या ह्याच्यापासून. इकोसेंट्रिक असतं आहे ना, माझ्याकडे बघा, माझं बघा, मी काय करतोय ते बघा, अशा पद्धतीचं असतं. ज्यांचं अवहेलना झाली आहे, ज्यांचं तर जास्त असतं. आणि मग आजार पण गेलं म्हटल्यावर लगेच घरातले कोणच बघणार नाही मग आपल्याकडे, आहे ना. मग ते म्हणत नाही जरा अजून आहे, अजून कधीतरी दुखतंय, अशामध्येच ते याच फॉर्म मध्ये ते नेहमी असतात अनेक महिने, किती जरी तुम्ही क्लिअर केलं तरी. आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल नाही तुम्ही काय नाही बोलत नाही, सगळं बरोबर आहे, मानसिकच आहे सगळं, असं तुम्ही जे छिडकारात तरी तो डॉक्टर बदलेल माणूस. ते तुम्ही पण त्याला त्याच्या अहंकाराला आपण हे करायचं, काय करायचं, शाबासकी द्यायची. होय होय दुखतंय तुमचं दुखतंय, अजून करूया, असं केलं तर ते कंटिन्यू राहतो तो पेशंट. असं त्याचा तोडला शब्द की झाला. कारण मानसिक दृष्ट्या पण तो रुग्णच आहे, हे लक्षात ठेवा. आणि वेड्यांची ट्रीटमेंट कशी करतो आपण, त्याच्याच पद्धतीने करतो, त्याच्या पद्धतीचं करायचं. आताच्या काळात तरी सगळं हे मन तेवढं कोणाचंच खंबीर नाहीये. आणि मग व्याधी झाल्यावर तर काय मग बघायलाच नको असं. अजून
थांबूया? हो सर.